हेच पहिलं समजलं नाही. आणि मला वाटतं 9 मार्चला पुण्यामध्ये पहिला पेशंट आपल्याला भेटला. अगदी बरोबर. आणि 21 एप्रिलला पहिला जनता कर्फ्यू झाला. हो. आणि 24 एप्रिलला पहिला 21 दिवसाचा लॉकडाऊन झाला. बरोबर. अगदी तारखापाठ आहे तुमच्या. हो. नाही, तो काळ भयंकर होता. खरं म्हणजे एखादी गोष्ट आपल्या लक्षात राहते, कारण ती एकतर भयंकर असते किंवा एकतर आनंदाची असते. अशाच गोष्टी लक्षात राहतात. हा भयंकर होता. जनता कर्फ्यूला लोकांनी प्रतिसाद दिला. हो. आणि नंतर जो 21 दिवसांचा काळ मिळाला ज्याच्यामध्ये लोक घरात बसले आणि त्यावेळी भयभीत होतो आम्हीच. परंतु नगरसेवक म्हणून आमच्याकडनं लोकांच्या अपेक्षा होत्या. त्या काळामध्ये आपण दुसऱ्या दिवशी, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता 21 दिवसाचा लॉकडाऊन आहे, 21 दिवस करायचं काय, लोक भयभीत झाले. आम्ही आमचे पासेस तयार केले. अच्छा. 7-8 प्रकारचे पासेस होते. एक पास आम्ही तयार केला ज्याच्यामध्ये मेडिकलवाले होते, जे घरी जाऊन औषधं देणारे होते. त्याचा फोटो, त्याच्या मेडिकलचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, हे आम्ही आमच्या प्रिंटरला करायला लावलं. आणि त्याच्यावरती एक स्टॅम्प पोलीस स्टेशनचा घेतला आणि दुसरा स्टॅम्प आम्ही आमच्या जयदीप पवार वॉर्ड ऑफिसर होते त्यावेळी, त्यांचा घेतला, कॉर्पोरेशनचा. त्याने आम्हाला दिले. त्यांना म्हटलं, साहेब विनंती आहे की बाबा हे करावं लागेल. जे पाण्याचे टँकर्स आहेत त्या ड्रायव्हरला पण आम्ही आय कार्ड तयार